नमस्कार. आपल्या सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स इम्पॉर्टंट MCQ CBT एक्झाम 2024 करता महत्त्वाचे. आणि आता जो टॉपिक आहे तो चॅप्टर जे आहे मटेरियल सायन्स याच्यावरती आपण MCQ महत्त्वाचे जे पाहणार आहोत, जे मी भारत स्किलच्या पोर्टलवरती आपल्याला दिलेले आहेत. तर आपण त्या सुरुवात करूया. तर आपल्या याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे बघा, विच वन इज नॉन मेटल. म्हणजे ज्या आपल्याला खालीलपैकी दिले आहेत त्याच्यापैकी अधातू हा नेमका कोणता आहे. तर याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे एक आता बघा इथं पहिला कोणता आहे, मर्क्युरी, ग्राफाईट, ब्रास आणि आयरन. तर याच्यापैकी जे ज्यांना आपण म्हणतो की नेमके जे धातू जे आहेत त्याच्यापैकी जर समजा बघितलं आपण मर्क्युरी, पारा, हा हा जो मर्क्युरी आहे, पारा जो आहे, हा धातू असा धातू आहे की जो लिक्विड आहे, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला आढळतो. तसा इथं पितळ हा पण धातू आहे आणि आयरन हा पण काय धातू आहे. तर हा जो आहे ग्राफाईट, हा एकमात्र काय, हा अधातू आहे की जो आपल्याला जो आहे हा याचं उत्तर देईल. आणि हा आपल्याला ग्राफाईट हा आपल्याला एकमात्र असा धातू आहे की ज्याच्यामधून आपण इलेक्ट्रिसिटी, असा अधातू त्याच्यामधून काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी आपण इथं कंडक्ट करू शकतो. म्हणजे हा झाला आपला ग्राफाईट याचा पहिल्याचं आन्सर बी. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन म्हणते विच मेटल कंटेन्स आयरन ॲज अ मेजर कंटेंट. म्हणजे खाली जे जे मेटल्स आहेत याच्यापैकी आयरन आयरन हे नेमकं कशात नाही. तर बघा, ज्या मेटलमध्ये किंवा ज्या मेटलमध्ये आपण आयरन असते त्याला म्हणतो आपण फेरस मेटल, त्याला आपण काय म्हणतो, फेरस. आणि ज्याच्यामध्ये आयरन नसते त्याला म्हणतो आपण नॉन फेरस. तर मग इथे काय म्हणते, विच मेटल कंटेन आयरन ॲज अ मेजर कंटेंट. जे मेजर कंटेंट आहे ते म्हणजे याच्यापैकी काही आपलं जे ऑप्शन दिलं बघा फेरस मेटल. म्हणजे याचा आन्सर काय इथं ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा म्हणते, व्हॉट इज द नेम ऑफ मेटल विच डू नॉट कंटेन आयरन. आताच बघितलं आपण, ज्याच्यामध्ये आयरन असते ते त्याला फेरस आणि ज्याच्यात नसते ते झालं नॉन फेरस. तर मग आता इथे काय म्हणते, व्हॉट इज द नेम ऑफ मेटल विच डू नॉट कंटेन आयरन. जे ज्याच्यामध्ये आयरन नाही आहे तो मेटल कोणता येईल, ऑब्विसली काय इथं नॉन फेरस मेटल. त्याला आपण काय म्हणणार इथं, नॉन फेरस मेटल जायचं म्हणणार. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 37 हा दिला बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज जे आहेत, ज्या आपल्याला मेटल जे आहे ते खालीलपैकी इथं कोणती कोणती आहे. आता मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, की जी आपल्याला फिजिकली आपल्याला जी प्रॉपर्टी दिसते, जे म्हणजे ज्याला आपण जसं की डक्टिलिटी, पुन्हा त्याला आपण काय म्हणतो इथं की पोरोसिटी, टफनेस, हार्डनेस. जे आपल्याला बाहेरून जेव्हा त्याला आपण स्पर्श करतो जेव्हा आपल्याला जाणवते की त्या प्रॉपर्टीला मेकॅनिकल प्रॉपर्टी. जेव्हा आपण फोर्स तयार करतो, त्या फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यावरती जो काही इफेक्ट होतो, जसं की आता डक्टिलिटी म्हणजे काय होते की सपोज एखादा हा वायर आहे, ठीक आहे, या वायरला जर आपण या साईडला आणि या साईडला जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याची जी लांबी जी आहे ती लांबी सपोज अशी लांब जर होत असेल त्याला म्हणतो आपण ती प्रॉपर्टी कोणती आहे त्याची, डक्टिलिटी. तर हे झाल्याचं प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टी. नंतर ही फिजिबिलिटी, कोरोजन आणि स्ट्रक्चर हे सर्व जे आहेत हे सर्व काय आहेत म्हणजे इथं काय आहेत, सर्व केमिकल प्रॉपर्टीज. सर्व काय आहेत केमिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, विच इज ब्रिटल मेटल. म्हणजे खालीलपैकी ब्रिटल मेटल इथं कोणतं. आता ब्रिटल मेटल म्हणजे काय, जे समजा आपण जर समजा फोर्स अप्लाय केला ते काय होईल तर डायरेक्टली ब्रेक होईल. म्हणजे ते रप्चर तर होणार तर नाही, त्यामुळे तिथं डायरेक्ट काय होईल ते ब्रेक होऊन जाईल. तर खालीलपैकी समजा बघितलं आपण तर कास्ट आयरन हे तिथं म्हणजे काय होईल, काय आहे, ब्रिटल मेटल जे आहे हे तिथे येईल. त्याच्यापैकी स्टील हे नॉन ब्रिटल आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण काही जर फोर्स अप्लाय केला तर थोडासा हा इलास्टिसिटी दाखवेल, थोडासा इथं इलॉंगेट होईल. पण हा जो कास्ट आयरन हा डायरेक्ट काय होईल तो ब्रेक होईल. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिफॉर्मेशन प्रेझेंट राहणार नाही. कशामध्ये, कास्ट आयरन. तर कास्ट आयरन हे काय झालं, ब्रिटल मेटल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ अ मेटल ऑफर रेजिस्टन्स टू इलास्टिक डिफॉर्मेशन इन अ कटिंग टूल्स. म्हणजे कटिंग टूलमध्ये कोणती प्रॉपर्टी जी आहेत हे तर त्याला रेजिस्टन्स खरे कशाला, इलास्टिक डिफॉर्मेशनला. आता बघितलं आपण डक्टिलिटी म्हणजे काय होते, इलॉंगेशन होणे. मॅलिबिलिटी म्हणजे काय होते, सपोज एखादा जर जाडा पत्रा असेल त्याला सपोज जर आपण जसं प्रेस केलं, कॉम्प्रेस केलं तर त्याचा काय होईल, थिन पत्रा होईल. त्यानंतर आपण काय म्हणतो
नंतर हे जे हार्डनेस आहे, हार्डनेस हे त्याचं उत्तर त्याच्यामध्ये. टफनेस जे आहे, टफनेस काय करते, शॉक रेस्ट करते. आता हार्डनेस जे आहे, हार्डनेस हा असा आहे की जेव्हा आपण किती काही जर आपण एखादा पदार्थ जर घासला तर त्याची झीज होणार नाही. आता कटिंग टूल हे असं पाहिजे की जे कटिंग टूल आपल्याला जे काही मटेरियल असेल, या मटेरियलला सपोज आपल्याला तिथं टर्निंग करायचं आहे किंवा त्यामध्ये ऑप्शन करायचं आहे, हा जो कटिंग टूल आहे, हा कटिंग जो आपण अप्लाय इथं ह्याच्यामध्ये, हा कटिंग टूल हार्ड असला पाहिजे, जेणेकरून जो हा आपलं जे जॉब आहे, जॉबचं मटेरियल हे कट झालं पाहिजे. म्हणजे दिस कटिंग टूल मस्ट बी हार्डर दॅन द जॉब, त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. म्हणजे आपली प्रॉपर्टी कोणती त्याची, हार्डनेस हे त्याचं कटिंग टूलचं असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते, विच प्रॉपर्टी ऑफ मटेरियल एनेबल्स टू इन्फॉर्मेशन ऑफ परमनंट डिफॉर्मेशन विदाउट फ्रॅक्शन. म्हणजे एखाद्या मटेरियलमध्ये परमनंट डिफॉर्मेशन म्हणजे काय होते, सपोज आपला हा वायर आहे, या वायरला समजा आपण या साईडला जर फोर्स अप्लाय केला तर हे काय थोडंसं काय होते, इलॉंगेशन होते. काय होते, असं इलॉंगेशन होते, म्हणजे याची लांबी वाढली. जसा आपण हा फोर्स काढून घेऊ तसा हा काय होते, पूर्णतः पूर्वीची पद्धत होते, त्याला म्हणतो आपण इलास्टिक डिफॉर्मेशन. याला आपण काय म्हणतो, इलास्टिक डिफॉर्मेशन, जे की समजा आपण रबरमध्ये पाहतो, स्प्रिंगमध्ये पाहतो. ठीक आहे. आणि दुसरं जे असते की ज्याच्यामध्ये समजा आपण एखादी जर लांबी वाढवली आणि जर फोर्स काढून घेतला तर तो पूर्वीच्या अवस्थेला येत नाही, त्याला जे आहे त्याला म्हणतो आपण तर परमनंट डिफॉर्मेशन. त्याला आपण काय म्हणतो तर परमनंट डिफॉर्मेशन. आता जे पहिलं जे आहे, पहिले जे जेव्हा ती लांबी होते आणि ओरिजिनल जी शेपला डायमेन्शन करतो तशा प्रॉपर्टीला म्हणतो आपण इलास्टिसिटी. त्याला आपण म्हणतो आहे इलास्टिसिटी. आणि जर समजा आपण या वेळी फोर्स अप्लाय केला आणि त्याच्यामध्ये जर त्याची इन्क्रीज लेंथ झाली आणि पुन्हा आपण फोर्स काढून घेतला आणि पुन्हा तो पूर्वीच्या अवस्थेला आला नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल, परमनंटली त्याची जर लांबी वाढली असेल किंवा परमनंट त्याचे डिफॉर्म झालं असेल तर अशाला म्हणतो आपण तर प्लास्टिसिटी. म्हणजे मग याच्यामध्ये काय म्हणते, एनेबल द फॉर्मेशन ऑफ परमनंट डिफॉर्मेशन, म्हणजे याच्यापैकी ऑप्शन तर प्लास्टिसिटी हे त्याचं उत्तर इथं होईल याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, which property of the metal has its power to returning to its original shape after the applied force is released. आता जर बघितलं आपण, फोर्स अप्लाय केला, लांबी याची वाढली, फोर्स रिमूव्ह केला, ओरिजिनल लांबीला ती रिटर्न पुन्हा आलं, या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, इलास्टिसिटी. काय म्हणता येतं, इलास्टिसिटी. म्हणजे आपलं काय झालं, ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते, क्वेश्चन नंबर 42 दिलेला आहे, विच प्रॉपर्टी ऑफ मेटल पजेस बाय इट्स मेल्ट व्हेन हीट इज अप्लाइड. म्हणजे एखाद्या पदार्थाला किंवा मटेरियलला जर आपण हीट केलं तर ते काय होतं, मेल्ट होतं. म्हणजे काय, त्या पदार्थाचं रूपांतर कशामध्ये होते, लिक्विडमध्ये होते. कशामध्ये होते, लिक्विडमध्ये. ऑब्विसली त्या प्रॉपर्टीला म्हणणार आपण त्याची फ्युजिबिलिटी. जसं आपण म्हणतो की आपला जे ह्याचा फ्यूज असतो, त्या फ्यूजमध्ये जो फ्यूज वायर असतो, त्या फ्यूज वायर मधून जर गरजेपेक्षा जास्त जर करंट जर पास झाला तर फ्यूज काय होतो, मेल्ट होतो. त्यामध्ये काय होते, हीट तयार होते आणि ते फ्यूज काय होतं, मेल्ट होतो आणि करंटचा सप्लाय काय होतो, ब्रेक होतो. तर ती प्रॉपर्टी कोणती, आपली फ्युजिबिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच alloy इज यूज इन इलेक्ट्रिक लॅम्प ॲज अ फिलामेंट. तर आपला फिलामेंट जो आहे, हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला शकतो की फिलामेंट मध्ये कोणता हे आहे, म्हणजे फिलामेंटचं मटेरियल कोणतं असते, ते कोणतं असते, टंगस्टन. टंगस्टन हे असं मटेरियल आहे की जेव्हा आपण याच्यातून करंट पास करतो तेव्हा याच्यातून काय होते, लाईट इमिट हा करतो, मग आपण हा यूज करतो कोणता, टंगस्टन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, व्हॉट मेटल कंटेन्स इन ब्रास अलॉय. म्हणजे ब्रासच्या अलॉय मध्ये कोणते कोणते तिथं मेटल कंटेंट तिथं असतात त्याच्यामध्ये काय असतात, कॉपर आणि झिंक. हे जे गोष्टी येतात ह्या गोष्टी कशामध्ये असतात, ब्रास अलॉय मध्ये इथं असते त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच कास्ट आयरन कॅन नॉट बी वेल्डेड. म्हणजे कोणता जो कास्ट आयरन आहे जो वेल्ड होऊ शकत नाही. तर पहिला दिलेला आहे ग्रे कास्ट आयरन, सेकंड व्हाईट कास्ट आयरन, थर्ड मॅलेबल कास्ट आयरन आणि फोर्थ दिलेला आहे नॉड्युलर कास्ट आयरन. याच्यापैकी जे उत्तर आहे हे ऑप्शन क्रमांक बी, व्हाईट कास्ट आयरन. ह्या आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. क्वेश्चन नंबर 46 बघा काय दिलेलं आहे, विच मेटल कॅन नॉट बी फोर्ज. म्हणजे खालीपैकी कोणते मेटल जे आहेत हे आपण फोर्स करू शकत नाही. तर पहिला पर्याय ऑप्शन अलॉय स्टील, सेकंड माइट स्टील, तिसरं स्टील आणि चौथं कास्ट आयरन, जे की आपण एकामध्ये फोर्स करू शकत नाही कारण की त्याचा डायरेक्टली काय होतो, तो हार्डनेस जास्त असल्यामुळे तो औषध डायरेक्टली इथं ब्रेकडाऊन इथं होणार आहे त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47, विच मेटल इज वाईडली यूज फॉर द मेकिंग द कास्टिंग ऑफ मशिनरी पार्ट्स. म्हणजे मशिनरी पार्ट्सचे जे आहेत, कास्टिंग जे आहेत ते आपण यूज करण्याकरता
कोणतं जे मटेरियल आहे ते आपण तो यूज केला जातो. त्याच्यापैकी जे आपल्याला आहे ग्रे कास्ट आयरन हे मटेरियल आपण इथं मॅक्झिमम करून यूज केल्या जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 48. Which furnace is used to get the pig cast iron फ्रॉम द आयरन ओर? म्हणजे खालील पैकी जे आहेत कोणतं जे आहे मेटल यूज केले जाते त्याच्यापासून तर टू गेट पिक आयरन फ्रॉम द आयरन ओर्स. म्हणजे आयरन यूज करते त्याच्यामध्ये यूज करते ब्लास्ट फर्नेस हे त्याच्यामध्ये यूज केला जाते. ब्लास्ट फर्नेस त्यामध्ये यूज केला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द नेम ऑफ फर्नेस टू ऑप्टेन कास्ट आयरन? म्हणजे असा कोणता फर्नेस आहे जे यूज केला जाते कशाकरता कास्ट आयरन मिळवण्याकरता. त्याच्या फर्नेसला म्हणतो आपण तो क्युपोला. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द अदर नेम ऑफ लो कार्बन स्टील? लो कार्बन स्टीलचं दुसरं नाव जे आहे ते काय त्यामध्ये त्याला म्हणतो लो म्हणजे काय ते हलके किंवा त्याला म्हणतो माइल्ड स्टील. त्याला आपण म्हणतो माइल्ड स्टील ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण काय असणार कमी तिथं असणार त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द कार्बन पर्सेंटेज इन स्टील मीडियम कार्बन स्टील? म्हणजे मीडियम कार्बन स्टीलमध्ये कार्बनचं जे पर्सेंटेज आहे ते किती असायला पाहिजे तर ते असलं पाहिजे 0.25 ते 0.5. 0.25 to 0.5 हे त्याचं पर्सेंटेज असलं तिथं पाहिजे त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द कार्बन पर्सेंटेज इन लो कार्बन स्टील? आता लो कार्बन स्टील म्हणजे काय असणार 0.25 पेक्षा कमी असणार. म्हणजे याच्यापैकी जे आन्सर जे आहे त्याच्यामध्ये त्याचं आन्सर जे आहे ते कुठे राहतं 0.15 पासून तर 0.25 पर्यंत हे काय असणार लो कार्बन स्टीलचं तिथं असणार त्यामध्ये. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ इन हाय कार्बन स्टील? आता मगच बघितलं आपण की 0.5 म्हणजे 0.15 पासून तर 0.25 हे कोण झालं लो. ठीक आहे. 0.25 पासून तर 0.5 हे काय झालं मीडियम. आता 0.5 पेक्षा जास्त काय असेल तर हाय कार्बन स्टील. तर ऑब्विसली याचं जे आन्सर आहे ते कोणते त्यामध्ये ऑप्शन क्रमांक डी त्याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द ओर ऑफ ॲल्युमिनियम? म्हणजे ॲल्युमिनियम हे ज्याच्यापासून आपल्याला मिळते ते ओर जो आहे तो कोणता म्हणतात तर ॲल्युमिनियम हा आपल्याला बॉक्साईट यापासून मिळतो. तर ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Which property of the metal enables by which it can be drawn into wires under the tension without rupture? आपण मग बघितलं की एखाद्या मेटलवर समजा आपण फोर्स अप्लाय केल्या तर त्या फोर्सचे जे जाडी जे आहे का होते कमी होते. म्हणजे हा इलॉंगेशन होते. म्हणजे आपण त्याचं रूपांतर लहान लहान वायरमध्ये करू शकतो. ती जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो डक्टिलिटी. आपण काय म्हणतो डक्टिलिटी. तर पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. बघा आपण तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते. विच अमॉंग द फॉलोइंग इज अन इन्सुलेटर? खालीलपैकी कोणतं इन्सुलेटर आहे? आता इन्सुलेटर म्हणजे काय होते की ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट हा कंडक्ट होत नाही त्याला म्हणतो आपण इन्सुलेटर. तर तांब्यामधून कंडक्ट होणार त्यामध्ये नंतर ॲल्युमिनियम पण होणार सिलोमध्ये पण होणार आणि मिका म्हणजे हे होणार नाही. म्हणजे आपल्या आन्सर काय तर ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर होईल. कारण की वरचे तिन्ही पण काय आहेत मेटल्स आहेत. त्या तिन्ही म्हणून काय होणार इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल. हे झालं पूर्ण कंडक्टर. तर हा काय होणार तर इन्सुलेटर. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. विच रबर इज यूज ॲज अ इन्सुलेटर फॉर द पॉवर केबल अँड कंट्रोल वायर्स? म्हणजे खालीलपैकी जे आहे पॉवर केबल आणि कंट्रोल वायरसाठी कोणतं जे इन्सुलेटर ते यूज करते तर ऑप्शन क्रमांक याच्यामधलं सी सिलिकॉन हे त्याचं उत्तर येईल त्यामध्ये. सिलिकॉन हे त्याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी च्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन क्रमांक 58 काय म्हणते. विच ॲलॉय स्टील इज यूज टू मेक द परमनंट मॅग्नेट? परमनंट चुंबक जे आहे ते परमनंट चुंबक बनवण्याकरिता आपण कोणता इथं यूज केला जाते तर खालीलपैकी जे आहे ऑप्शन बघितलं आपण. पहिला ऑप्शन आहे सिलिकॉन स्टील, मॅग्नेट स्टील, व्हॅनेडियम स्टील आणि कोबाल्ट स्टील. आपण ऐकलं असेल कोबाल्ट स्टील पासून काय करायचं जातं परमनंट मॅग्नेट आपण इथं बनवल्या जाते त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच इन्सुलेटर इज यूज इन ओव्हर हेडलाईन्स? ओव्हर हेडलाईन्स मध्ये कोणतं इन्सुलेटर यूज करते तर ऑब्विसली काय येतं पोर्सलिन. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं असणार त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच इन्सुलेटिंग मटेरियल इज यूज फॉर मेकिंग द स्विचेस? स्विचेस बनवण्याकरता कोणतं मटेरियल इथं यूज केला जाते तर यूज करायचं ऑप्शन क्रमांक सी बॅकेलाइट हे त्याचं उत्तर असणार त्यामध्ये.
नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ प्रॉपर्टीज ऑफ द इन्सुलेशन दॅट शुड बी ब्रेक डाऊन और पंक्चर द ऍप्लिकेशन ऑफ हाय व्होल्टेज. म्हणजे कोणती प्रॉपर्टी आहे की जे हाय व्होल्टेज झाल्यानंतर मटेरियल काय होते, ब्रेकडाऊन होते किंवा मटेरियल ब्रेक होतो, त्यामध्ये म्हणतो त्याची डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ. पर्याय क्रमांक ए ज्याचं आन्सर इथं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच alloy स्टील इज युजिंग फॉर मेकिंग द प्रिसाइज इंस्ट्रुमेंट. म्हणजे खालीलपैकी जे कोणतं alloy स्टील जे यूज केलं जाते त्याच्याकरता प्रिसाइज इंस्ट्रुमेंट बनवण्याकरिता. तर खाली बघितलं आपण तर ऑप्शन क्रमांक सी इनव्हार स्टील हे तिथं यूज केल्या जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच स्टील इज यूज फॉर मेकिंग द फाईल्स अँड कोल्ड चिझल. म्हणजे फाईल आणि कोल्ड चिझल बनवण्याकरिता कोणतं जे मटेरियल जे आहे किंवा कोणतं स्टील जे आहे ते यूज केल्या जाते. तर याच्यामधलं ऑप्शन क्रमांक जे आहे ते आहे हाय कार्बन स्टील. पर्याय क्रमांक सी हे जास्त उत्तर इथं होईल त्यामध्ये. अशा पद्धतीने मित्रांनो आपण जे या टॉपिकवर जे आहेत जे मटेरियल सायन्स जे आहेत त्याच्यापैकी जे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन होते जवळपास 30 क्वेश्चन जे आहेत MCQ जे आहेत ह्या आपण इथं अत्यंत कमी टाईममध्ये आपण इथे याचं सोल्युशन जे आहे किंवा इथे आन्सर जे करेक्ट आन्सर ते आपण बघितले आहेत. त्याच्यापैकीच एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन इथे विचारल्या जातील. तुम्ही नक्की जाताना या क्वेश्चनचा इथं सराव करा आणि ऑप्शन लक्षात ठेवा. याच्यापैकीच नक्की तुम्हाला एक्झाममध्ये येतील. थँक्यू, धन्यवाद.